हॅपी बर्थडे. तुझ्या तरी लक्षात होता काय तुझ्या मला काय ते प्रेम मागे चाडियो. लक्षा आपल्या बाजूच्या टेबलवर ना पुढे जाऊन होणारी सून बसली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा व्लॉग आहे थोडासा स्पेशल. ॲक्च्युली आज आहे अक्षयच्या मम्मीचा बर्थडे, म्हणजे माझ्या सासूबाईंचा बर्थडे. पण आम्ही त्यांना काहीच सांगितलं नाही आहे आणि म्हणजे त्यांच्याच लक्षात नसतं कधी. सो आम्ही पण थोडंसं सरप्राईज देणार आहोत त्यांना. तर कठीण आहे थोडंसं दिवसभर त्यांच्यापासून लपवणं. बघूया काय करता येईल आम्हाला. छोटंसं आमच्या सेलिब्रेशनचा हिस्सा व्हा. सॉरी काका भेटलेले जे ओळखत होते त्याच्यामुळे व्हिडिओ कट केली. तर हां, तर मी सकाळी विश नाही केलं आणि माझा फोनवरून विश करण्यापेक्षा डायरेक्ट संध्याकाळी मम्मीला भेटेन आणि तेव्हाच विश करेन मम्मीला. सो आता मी इथून केक वगैरे घेऊन जाते. लक्षाला पण सांगितलं घरी मम्मीला तिथे काहीतरी स्वीटचं काढून सांगून साडेवेळी दिसायला. इव्हन तिच्या पण लक्षात नाही आहे तिचा बर्थडे. म्हणजे ते केक घेऊन जातो आणि चला बघूया पुढे मम्मीला सरप्राईज. मम्मी जाऊ दे चला. ते अक्षय बोललाय साडी नेसा आधी, काहीतरी रील बनवायचे त्याला. जाऊ दे ते नंतर बघू. मम्मींना काही न सांगता आम्ही सांगतोय की जा लवकर तयारी करा, कारण अक्षय केक घेऊन येतोय आणि बघूया पुढे काय करता येईल आम्हाला. आणि इथे आमच्या बाळाचा मस्तपैकी जे नाश्ता तयार होतोय बाळाचा नाचणीचं सत्व घरगुती. अजून काय काय बाबूला आमच्या छोट्याशा देता येईल छान छान खायला. मला प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे रेसिपी सांगा, जेणेकरून बाळाचं पौष्टिक आहार मी त्याच्यासाठी देऊ शकेन. आत्तापर्यंत मी त्याला नाचणीचं सत्व बनवते आहे. ओट्स आणि मखाणे वगैरे मिक्स करून सगळं जे बनवतात ते तसं देते आहे. आपलं वरण भात देते आहे, सूप देते आहे टोमॅटो गाजर वगैरे टाकून. तर अजून काय देऊ शकतो प्लीज मला सगळ्यांनी कमेंट करा, खूप हेल्प होईल मला तुमची. तर मंडळी अशा प्रकारे मी आता केक घेऊन निघालो आहे आणि बघूया घरी जाऊन मम्मीची रिॲक्शन. हां हां, नवीन साडी, नवीन वर्ष. हॅपी बर्थडे. तुझ्या तरी लक्षात होता काय तुझ्या लक्षात होता की काय तुझा बर्थडे आज. मला माहितच होता तुझ्या लक्षात नव्हतं. ह्या काय आमचं फक्त काम लक्षात. साडी घाला, मोठी व्हिडिओ बनवायची. मोठीच व्हिडिओ बनवता आम्ही. इकडे मम्मीच्या आरतीची तयारी चालू आहे. सून करते लाडाची. बघ बघ कशी काडपेटी कशी विजवते बघ. सवय आहे म्हणजे. काय बोलला? आग लावायची सवय असता. आग लावायची सवय. अति होतंय. चल 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 केक. पोऱ्याला पण राग आला बघ. ए तू आवाज काढत बसू नका. चित्र विचित्र शांतपणे बघायचं. ओहो, चॉईस कोणाची आहे? माझी. मम्मी. चल आता तुझा बर्थडे असल्यासारखं समोर नको. अगं नाही, जागाच नव्हती ना. कसा लिहिल तो बिचारा. जागा कुठे आहे त्या केक मध्ये? चल मम्मी ये केक कापूया. अरे हॅपी बर्थडे. थँक्यू. केक पाठवून दे. बोल काय ते गाणं बिना बोल. गाणं काय? मला नाही बाबा गाणं बिणं काही येत. गाणं बोलतात ना बर्थडेचं. औक्षण करताना गाणं बोलतात का रे? मग हॅपी वाला बर्थडे. चिटकतच नाही.
अलका कुबल बघू, अलका कुबल बघू. अरे असं दे हॅपी बर्थडे. आता नाही केक कापताना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. कुकरचं भांडण हे घ्या. इकडे बघा. घ्या खा. अरे खा ना. बॅकग्राऊंड म्युझिक आमचं चालू झालेलं आहे. मला काय ते प्रेम मागे चाडियो समोर प्रेम. कोण अक्षय आग लावायची कामं करतो तू. चांगला आहे का? पण ती बलून आणि रिबिन वाल्याची चव ना. बर्थडे कोणाचा, केक कोण खातय? अर्धा संपवला केक, अर्ध्यापेक्षा जास्त संपवलाय. त्या बाईने जरा पण नाही खाल्लाय. अरे पण मला आवडतो. तिने जरा तरी खाल्लाय का बघ. खाल्ला थोडासा. अरे अर्धा ही जेवढा पण खाल्लाय एवढा तूच खाल्लेला आहे. तू खोटं पण नको खाल्लायस. बोलू. खोटं नको. मी खातो. तर आज आम्ही चाललोय हॉटेलमध्ये मम्मींना घेऊन, कारण त्यांचा बर्थडे आहे आणि त्या जास्त हॉटेलमध्ये जात नाहीत. सो आम्ही असं ठरवलंय की त्यांना घेऊन. अरे बापरे. जा 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 जा. हा तर कसं मम्मी पण कधी हॉटेलला वगैरे जात नाही जेवायला ना गावी, तर म्हणून मग आता इकडे होतीच तर म्हटलं आणायचे जाऊन येऊया आपण. तर चाललंय मम्मी तयारी करते. दक्षा बनवते आता बाबूचं खाणं, कारण हॉटेलमध्ये गेल्यावर आम्हाला काय खायला देणार नाही तर. सो म्हणून दक्षा त्याचं खाणं बनवते. काय बनवतेस? मी जसं बोलली होती की प्लीज बाबूसाठी आम्ही काय काय अजून खाऊ बनवू शकतो ते प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा विथ रेसिपी. असं नुसतं हे लिहू नका. या अडाणीला काय येत नाहीये. सो प्लीज. अडाणी म्हणजे खाण्याच्या बाबतीत, खाणं बनवण्याच्या बाबतीत. हा नाही येत मला. सो त्याच्यामुळे मी नाचणीचं सत्व बनवलंय घरी. डाळ भात देते मी त्याला आणि टोमॅटो सूप वगैरे देते. मखाणे देते ग्राइंड करून म्हणजे ऑफकोर्स. तर प्लीज अजून काय असेल तर मला नक्की सांगा. मखाने म्हणजे अच्छा ते पण देतेस का? हा ओट्स मखाणे. वा वा वा. तर मम्मीला आणि दक्षाला मी गेटवर सोडलं. इथे दाखवतो इथे उभे आहेत दोघे जणी. मी म्हटलं तिथपर्यंत हे दाखवतो. हो मस्त काय तर डेकोरेशन केलं नाही. तुझ्या बर्थडेची पार्टी आहे, पैसे आहेत ना? मी पाकिट तसा पण घेऊन आलोय. मी तसे पण पैसे नाही घेऊन येलोय तुझ्या बर्थडेची पार्टी म्हणून. तू कधी आणतोस? तू अक्षय कुमारच माहितीये ना? हा हेराफेरी मधला तो पण. तर बर्थडे गर्ल आम्हाला पार्टी देणार आहे ना मम्मी? पार्टी देणार आहे मम्मी. नाही तर भांडी घासायची इकडे. इकडे ठीक आहे ना, तिकडे जाऊया. तिकडे जाऊया का मम्मी? तिकडे व्हेज वाला. हळू हा पायाखाली बोल. हा दीपो होता. मम्मी बियर देणार असेल तर बोल काय तर मी बिल देईन, नाहीतर बिल तुम्ही दोघा जणी बघून घ्या. असेच नाही जाऊ देत ते भांडे बिंडी घासूक लावतात. अच्छा असं थोडी. मस्त. बाबू तुला काय पाहिजे? काय मला एक वडापाव सांग, मम्मीचे 2 समोसे पाव सांग, माझा एक वडापाव भूल आहे. आणि बाबूचं काय सांगशील? एक ज्यूस. एक ज्यूस.
चला. अरे दक्षा टी व्ही लावायला सांगल्या ना. अरे मग काय जेवताना टी व्ही बघाय तुला बघणार मी. एक तर पूर्ण हॉटेलमध्ये कोण नाही आहे बघा ना. तर अशा प्रकारे आम्ही टेबल बदललेलं आहे कारण बाबूला मांडीवर घ्यायला लागतं. आणि अक्षयचा फेवरेट मंचाव सूप आलेला आहे. माझ्या नावावर बिलपाट स्वतः खातो ठेवलं. शाण्या. मला व्हेजवाला आवडतं. तर आम्ही सुरुवात करतो. आम्हाला एकाला बाबूला सांभाळत एकाला खावं लागतं. तर भेटूया नंतर. तर आमची नेक्स्ट ऑर्डर आली आहे. काय बोलतात त्याला चिकन तंदूर लॉलीपॉप आणि क्रिस्पी. जी क्रिस्पीमधला क्रिस्पीपणा निघून गेला आहे. पण मी गेलो होतो बाबूला घेऊन त्याला झोपवण्यासाठी. पण तो कार्टा काय झोपला नाही. तोपर्यंत या दोघींनी माझ्याशिवाय खाऊन जातात मोकळ्या. माझ्याशिवाय खाताना कशा दिसतात थोडीफार काहीतरी हां मला टाकून खाल्लात. ही बर्थडे गर्ल जी बिल भरणार आहे. आमची सेकंड डिश आली आहे. काय अजून मम्मी काय होय अजून काय. आणि इकडे बाबूला भरवायचा कार्यक्रम चालू आहे. त्याने आम्हाला अजिबात एन्जॉय करायला काय दिलं नाही. अरे छोट्या मग काय झाला त्याला एवढं समजत नाही काय. बाहेर गेल्यावर शांत राहायचं. मला 2 घास सुकाचे खाऊ नाही दिले. मी 2 वेळा आतापर्यंत अर्धा तासात बाहेर जाऊन आलो आहे त्याला शांत करून. काय प्राऊड ऑफ यू. मला नाही ना प्राऊड माझ्यावर. बाहेर आल्यावर खायला पण मिळालं नाही. दक्षा आपण गेल्या वेळेस चिकन गुना मसा मागवलेलं. आता काय मागवलं टिक्का मसाला. दोघांची पण चव सेम आहे. काहीच नाही फरक. सेम चव आहे काहीच नाही फरक. अरे ग्रेव्ही मला वाटतं एकच बनवतात. अरे म्हणजे काहीतरी डिफरन्स असेल ना. अजिबात नाही सेम लागते. हो बघ हां ह्याच्यात लसूण कमी आहे बस असंच काहीतरी असेल. अरे ते लसणीचे खाऊन बघतो. ही लसणीची चपाती गार्लिक नान म्हणतात. खाऊन बघ ना खाऊन. आवडली तर घे ना. लसणीची चपाती मोठी लोक आहे का गार्लिक नान म्हणतो. हां मग लसणीची जाती चांगली असतात पण शरीरात. यांका बाहेर घेऊन यायचं म्हणजे यांना ना भातच द्यायचं फक्त. बाकी काय खाणार नाही लोक. लक्षा आपल्या बाजूच्या टेबलवर ना पुढे जाऊन होणारी सून बसली आहे. सासूबरोबर खूप प्रेमाने बोलते. एकदम लाडीगोडीने बोलते. तर तुमच्यापैकी खूप सारे लोक आम्हाला बोलतील की एवढं काय तुम्हाला मग हौस आहे लहान मुलाला घेऊन यायची. जर असं होतंय तसं होतंय त्रास देतोय तर आम्ही त्या लोकांना उत्तर देतोय की आम्ही आमच्यासाठी नाही आलो आहे. तर मम्मी आमच्या कधीच येत नाहीत तसं मोठ्या हॉटेलमध्ये. सो म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो आहे. अशा प्रकारे आम्ही निघालोय जेवून. त्यात मी अर्धपोटी आहे. एकत्र जेवलो नाही आम्ही. जेवायला म्हणून आलो पण एकत्र काय जेवलो नाही आम्ही. आता आम्हाला इथे चांगलं काय फाउंटन दिसलंय ना म्हणून आम्ही चाललोय बाबूला फाउंटन दाखवायला. तर अशा प्रकारे आमचे फोटो सेशन पण झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालोय कारण हा जरा जास्त बोमटायला लागलेला आहे. अजिबात राहत नाहीये. मम्मी त्याला शांत करायचा प्रयत्न करतो पण अजिबात ऐकत नाहीये तो. या बॅकग्राऊंडला फोटोज नाही चांगले येते. इकडे चांगले येतात. तिकडे पोच दे फोटोच्या. बघ जरा पॅकेट घेऊन मला बघ आता लेकाला पण घ्यायला लागेल. तर मंडळी दैविकमुळे आम्हाला यापुढचं काही शूट करता आलं नाही. तुम्ही आता इथपर्यंत जर व्हिडिओ बघितलाच असेल तर नक्की तो कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्ही आता असेच मोठे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू रेग्युलर बेसिसवर. सो तोपर्यंत बाय.